संविधान देशाला तारणारा ग्रंथ आहे. सिद्धार्थ हेडवे. संपूर्ण देशाला आणि बहुजन समाजाला एका ठिकाणी आणणारा आणि संपूर्ण देशाला तारणारा ग्रंथ म्हणजे संविधान होय, असं मत सिद्धार्थ हेडवे यांनी तक्षशिला सार्वजनिक वाचनालयामध्ये आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात काढले. ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ शेंडवे, सरपंच चंदाताई जांभळे, राजू जांभळे, लक्ष्मणराव मांडकर, संदीप इंगळे, भीमराव डंगारे, मुरलीधर करपती आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर संपूर्ण प्रमुख पाहुणे या ठिकाणी जमलेल्या समुदायांनी उद्देशपत्रिकेचं वाचन केले. यावेळी सर्वच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवीदास टाले ठाकरे व आभार प्रदर्शन नितीन टाले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी अतुल टाले, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती. दोन शब्द या ठिकाणी मी आपल्याला पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या देशाचं जर आपण थोडंसं अवलोकन केलं तर दोन प्रकारचे कालखंड आहेत. स्वातंत्र्य पूर्वीचा कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड. हे संविधानाची गरज का भासली याबाबत भाष्य करण्यासाठी आपल्याला या दोन्ही कालखंडाचा विचार करावा लागतो. कारण 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हा देश पारतंत्र्यात होता. तोपर्यंत इंग्रजांचा अंमल आपल्या देशामध्ये होता. इंग्रजांच्या कायद्यांचं राज्य आपल्या देशामध्ये होतं आणि हे इंग्रजांचं राज्य उलथवून टाकण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. मोठमोठे सत्याग्रह या देशामध्ये निर्माण केले. मोठमोठ्या चळवळी उभारल्या आणि त्याच्या चळवळीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 1947 आपला देश पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण स्वतंत्र देशाचा राज्यकारभार हा आपल्याच देशातील निर्माण झालेल्या कायद्याप्रमाणे चालला पाहिजे हे अपेक्षित होतं आणि त्यानुसार मग या कायद्यांची निर्मिती करण्यासाठी संविधान सभा या देशामध्ये निर्माण करण्यात आली. त्याला आपण घटना समिती म्हणतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.